नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई. 8.89 लाखांचा गांजा जप्त, दोघे ताब्यात. नशामुक्त सांगली अभियानाअंतर्गत ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत कामेरी परिसरातून तब्बल 48 गांजाची झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे 8,89,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 2 संशयितांविरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कामेरी गावातील परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे संशयास्पदरित्या प्लास्टिकचे पोते घेऊन बसलेल्या रवींद्र सदाशिव माळी वय 49 राहणार येलूर यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजाची झाडे आढळून आली. चौकशीत माळी यांनी ही झाडे येलूर येथील वाट्याने आलेल्या ऊस शेतीत लावण्यात आल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून गांजाची 48 झाडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या झाडांची एकूण वजन 44 किलो 450 ग्रॅम असून त्यांची अंदाजी किंमत 8,89,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 232/2026 दाखल करण्यात आला असून अंमली औषधी द्रव्ये व मनप्रभावी पदार्थ अधिनियम NDPS ॲक्ट 1985 अंतर्गत कलम 8B 8क 20 व 29 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडभाग, कुबेर खोत, अमोल सावंत, दीपक गस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, अरुण कानडे, विकास थोरबोले तसेच सायबर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडभाग करीत आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.